आम्ही आता आपल्या नेहमीच्या हॉटेलला इथे नाश्ता करून पुढे जाणार आहे. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कंप्लीट रोड अपडेट देईन. ही सोय चांगली गेली, यांचा धंदा मस्त होत असेल. पुढे इकडे CNG भरायचं आणि पुढे इथून पुढे नाही. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आता ना निघालो आपण शिमग्यासाठी गावाला. आज शनिवारचा दिवस आणि पहाटे लवकर निघणार होतो पण खूपच उशीर झाला उठायला. तर अराऊंड 9, 9:30 नाही 8:30 8:30च्या मध्ये निघालो मग आम्ही. आता आपल्या नेहमीच्या हॉटेलला येऊन पोचलो आहे. हे हॉटेल साई पुष्पा. इथे नाश्ता करून पुढे जाणार आहे. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कंप्लीट रोड अपडेट देईन की आपला हा आता रोड कसा झालेला आहे, किती कंप्लीट झालेला आहे, या सगळ्याची अपडेट देईन मी तुम्हाला. आणि मग नंतर भेटूया, आधी नाश्ता करून घेऊया पटापट आणि मग पुढे निघूया. मी तुम्हाला गाडी देऊन भेटेन. तर आता पोचलो आहे नागोठणेला आणि हे काम चालू आहे असंच. इकडे रस्ता ठीक आहे साईडनी केलाय, ब्रिजचं काम चालू आहे इकडे आणि पाठीमागे पण ब्रिजचं काम चालू होतं. हे ब्रिजचं आणि साईडनी हा रस्ता गेलेला आहे. हा एक नागोठणेचा पॅच येतो जिकडे आपल्याला थोडा हायवेवरून ऑफबीट यावा लागतो. आता पुढे बघूया आपण, पुढे पण रस्त्याची कंडिशन काय आहे, अशीच आहे की काय वेगळी कंडिशन आहे. सो आता नागोठणे वगैरे क्रॉस करून आपण एकदम पुढे वगैरे आलो आणि हे आता आलं आहे. सो आता रोहाचा ब्रिज आला आहे. हा असा पूर्ण इथून साईडला काम चालू आहे रोहाच्या ब्रिजचं. असा आवाज आला. तर हा रोहाच्या ब्रिजचं काम झालं. एक नागोठणेच्या ब्रिजचं काम चालू होतं. आपण खालून आलो आणि पुढे आल्यावर रोहाच्या. नागोठणे क्रॉस केल्यानंतर 10 ते असं 15 मिनटं क्रॉस केलं की येतो आपल्याला एक CNG पंप लागतो. जास्त गर्दी नसते त्या CNG पंपला पण नॉर्मल ठीक आहे, भरू शकतो आपण तिथून CNG. आणि नंतर मग पुढून वगैरे आलो आपण आणि हा आता रोहाला. आता इथून पुढे आता कुठे कुठे आपल्याला ब्रिज लागतोय, ट्रॅफिक लागतंय, खड्डे लागत आहेत, सगळं बघूया आपण. हा भयंकर माणगावचं ट्रॅफिक होतं. 2 तास गेलेत तरी तर माणगावच्या ट्रॅफिकमध्ये 2पेक्षा जास्तच तास गेलेत. कधी ती कटकट संपणार आहे देव जाणे. आता तिथून पुढे आलो आपण आणि आपला CNG संपला आहे. 8 किलोची टाकी. इथून एक U-टर्न आहे. ऑपोजिट साईडला एक CNG पंप आहे माणगावला. हे रेपोली गाव आहे. इथून एक U-टर्न आहे, तो U-टर्न मारू आपण. सो वाजला TTT वाजलं, CNG संपायचा, CNG लो. तर आता इथे आपण CNG भरून घेऊ आणि मग नंतर आपण इथून पुढे निघू. एक ही सोय चांगली गेली आहे, यांचा धंदा मस्त होत असेल माणगावचा. कारण माणगावला ट्रॅफिकमध्ये तर ॲव्हरेजचा गाडी कमी जाणार, अशी थोडी चालणार. तिकडे तर CNG आपला अर्धा तर तिकडेच वेस्ट होतो CNG. मग नंतर पुढे येऊन इकडे CNG भरायचं आणि परत इथून पुढे निघायचं. हा महानगर गॅस आहे, भरून घेऊया सर. आता आपण पोहोचलो आहे कशेडी टनलच्या इकडे. कशेडीचा रस्ता तिथून वर गेला. तो रस्ता अजून खूप सुंदर आहे. काय लोकांचे व्हिडिओज बघितलेत मी, ज्या त्या रस्त्याने वरतून जातात. मस्त रस्ता आहे तो. पावसात वगैरे जायला आहे तिथून भारी. एकदा तिथून जायला पाहिजे. मस्त वेगळ्याची सिनरी दिसते घाटातून एकदम. आता आलो आहे आपल्या सगळ्यांचा फेवरेट कशेडी बोगदा, कशेडी टनल.
पोचलो आहोत लोटेला आणि वाजले 2 तर वाजून गेलेत. विचार चालू होता पुढे संगमेश्वरपर्यंत खेचायचा, पण पॉसिबल नाही आहे. आता इथे जेवून घेईन पटापट आणि मग जेवून आपल्याला अजून पुढे जायचं आहे. आज पोचायला होणार आहेत मस्तपैकी. 7 तरी वाजतील, 7 साडेसात 8 तरी होतील आज. मग इथून निघू. हॉटेल चांगलं आहे पण पटापट जेवून आता निघूया. तर जेवून पुढे आलो आपण आणि आलो आपण आता चिपळूणला. तर चिपळूणचा हे असं सगळं इकडे काम चालू आहे ब्रिजचं. ब्रिज काम चालू आहे की बंद आहे काहीच कळत नाही. अरे पण काय पुढे चालू आहे. म्हणजे पुढे चालू आहे, पुढे चालू आहे काम. इथे तर अजून पिलरच आहेत. हे बघा, हे असे पिलर आहेत फक्त. हा पॅच आपण पण तरी बऱ्यापैकी काम ॲक्च्युअलमध्ये झालं. जे डिसेंबर मध्ये आपण आलेलो इकडे, नोव्हेंबरमध्ये काय पालखीला आलेलो तेव्हा हे अरे इथे केलं आहे का, हे इकडे वर टाकलं आहे. नोव्हेंबरमध्ये आलेलो आपण इकडे, तर हे सगळं असं वरती काय नव्हतं. इथे पत्रे होते आणि चालू होतं काम. पण त्या प्रकारे तरी बऱ्यापैकी झालं आहे काम. म्हणजे होपफुली यावर्षी. आता इथून मी पुढच्या रोडचा अपडेट देतो तुम्हाला. बाकी रोड मस्त सुटसाट आहे मध्ये म्हणजे असा काय प्रॉब्लेम नाही आहे रोडचा. एकदम मक्खन आहेत बाकीचे रोड. मध्ये हे अशा गोष्टी येतात इकडे. तर आता बघूया आता पुढे अजून काय असे पॅच कुठले येत आहेत. आणि इथे पण असं मला वाटत नाही की ट्रॅफिक जाम होण्यासारखं काय आहे इकडे. रोडचं काम चालू आहे म्हणून ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. सो आता आपण हे पोचलो आहे संगमेश्वरला. हा एक ब्रिजचं काम चालू आहे अजून संगमेश्वरला आणि आपल्याला इथून खाली जायचं आहे. खालचा रस्ता एवढा काही चांगला अजून नाही आहे, खराबच आहे, जो आपल्या डेपोवरून आता क्रॉस होणार आहे. तर ह्या प्रकारे बघू शकतात हे असं सगळं काम चालू आहे. हा आपल्याला येतं इथून हा ब्रिज दिसेल. हा ब्रिज आय थिंक बनवून रेडी होईलच काही महिन्यात. ऑलमोस्ट काम झालं आहे. रस्त्याची हालत ही आहे, म्हणजे असा सगळा ओबडधोबड असा पूर्ण रस्ता आहे. गाडीमध्ये असा होडीसारखं तर फील होणार. पण ठीक आहे, आपण नोव्हेंबरमध्ये आलेलो, त्याच्यापेक्षा हा रस्ता तरी ठीक आहे. तेव्हा मोठे खड्डे होते, यावेळी खड्डे नाही आहेत रस्त्यावर, म्हणजे दगडमाती टाकले. आता संगमेश्वरच्या पुढे आलो आहे. तर आपण नेहमी जातो उक्षीच्या रस्त्याने, उक्षी ब्रिजने जातो. आपले व्लॉग्स पण उक्षी ब्रिजचे आहेत. तो सुटसाट रस्ता एकदम मस्त आहे. आतमधून फुल रस्ता डायरेक्ट रत्नागिरीत निघतो तो पण रस्ता. पण आणि ह्यावेळी विचार केला की उक्षीवरून न जाता आपला जो नॉर्मल मुंबई गोवा हायवे त्या रस्त्याने जाऊया आणि बघूयात की तो रस्ता कसा, किती काम झालं आहे. कोल्हापूर रत्नागिरीचा पण दाखवला. हां, मग तिथून कुठला कोल्हापूर रत्नागिरी रोड पण आय थिंक तिथूनच आहे. सो आपण ते सुद्धा बघूया. हा इथून हा जो रस्ता शिवरीचा रस्ता आहे. आता इथून आपण वरतूनच चाललो आहे आता वरच्या रस्त्याने. सुटसाट रस्ता तर तरी चांगला दिसतोय हा. या चांगला रस्ता बोललो आणि चांगला रस्ता. हे इकडे एक ब्रिजचं काम चालू आहे. सो हा थोडासाच एक पॅच होता, ब्रिज बनतोय म्हणून तो पॅच आहे. आता हा रस्ता परत चांगला रस्ता आलाय आपल्याला. सो इथपर्यंतचा रस्ता एकदम भारी आहे, चांगला रस्ता आणि पटकन पोहोचलो हातखांब्याला. हे हातखांबा आला आणि
आणि हे हातखांब्याचा पेट्रोल पंप इकडे पुढे ते आहे एक आहे जिकडे आम्ही खूप आधी थांबायचो. तिकडे हातखांब्याचा पेट्रोल पंप आहे. अरे आहे पेट्रोल आहे. त्यानंतर आता इथून आपण सरळ. सो आपण आता चाललो आहोत इथून. हा कोल्हापूर रत्नागिरी मार्ग आहे जो हातखांब्यावरून आता आतमध्ये गेला आहे. आणि ह्या रस्त्यावरून खूप टायमानंतर आलो आहे कारण आय थिंक 2 वर्ष आपण उक्सी ब्रिजवरूनच चाललो आहे ना. 2 वर्ष या रोडनी आलो नव्हतो जे काय ते उक्सी ब्रिजवरून जायचो. पण आता नेक्स्ट टाइम हा रोड प्रिफर करू शकतो उक्सी ब्रिजच्या ऐवजी कारण चांगला रस्ता बनवला आहे हा. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असणार की रोडची कंडिशन कशी आहे. म्हणजे एकदम भारी झाली आहे कंडिशन. काय काय ठिकाणी थोडे पॅच आहेत. ब्रिज काम चालू आहे असं तो ट्रॅफिक वगैरे सगळं लागतं आहे साईडला. ठीक आहे तेवढं आता मॅनेजेबल आहे पण आधीसारखं नाही आहे म्हणजे तेवढी पण खराब नाही आहे बऱ्यापैकी आहे. उक्षीचा ब्रिज घ्यायचो आपण आता तो नाही घेतला आणि डायरेक्ट पुढे आलो लवकर पोचलो ओलं असतं. पण आता चांगलं झालं एक छोटासाच पॅच आहे ते आपण इग्नोर मारू शकतो. बनतोय लवकर पोचलो उलट खूप वेळ वाचला. किती काल 7:30च्या आसपास पोचलो. आता आलो आहे आम्ही इकडे आपलं जैतापूरमध्ये मार्केटमध्ये कारण जास्त सामान घेतलं नव्हतं. विचार केला गावालाच जाऊन सामान घेऊ. इथून आता सामान घ्यायला आलो तर बाजार भरला आहे तो तुम्हाला आता बाजार पण दाखवतो या व्हिडिओमध्ये. चला. काय आलं 1 किलो गव्हाचं पीठ घे ना मग. किती जाईल? 55. 55. दादा गव्हाचे आहेत का टोस्ट? गव्हाचे ते बघ आहेत रव्याचे. तर मित्रांनो घरी येऊन मी थोडा वेळ झोपलो मस्तपैकी आणि नंतर असे काहीतरी ढोल ताशाचे मस्त आवाज येत होते, भोंग्याचे आवाज येत होते. तर म्हटलं नक्की काय. आठवलं की आई बोलले की ती जी आपली M2M फेरी येणार होती, रोरो फेरी मुंबईवरून विजयदुर्ग, म्हणजे आपलं हे घर आणि या घराच्या एक्झॅक्ट समोर तिकडे हा विजयदुर्ग किल्ला आणि ती जी लाईट्स दिसते त्या बाजूला ती आहे रोरो फेरी जी मुंबईवरून आली आहे विजयदुर्गला. तीच फेरी आहे.
ज्याची कॉस्टिंग आपण काढलेली कॉस्टिंग मला पडलेली 19 ते 22 हजारापर्यंत. आणि शपथ याच्यात तर 10-12 वेळा येऊन जाईन मी गावाला. हो, मी येतानाच मला फक्त 2000चा CNGचा खर्च झाला. याच्याने 22 म्हणजे वर्षातून किती वेळा येईन मी. पण ठीक आहे, शॉकिंग लोक येतील याच्यातून. तर ती आलेली आहे इकडे. मगाशी येऊन तिकडे लागलेली ही बोट. मी तुमच्यासाठी काही ड्रोन शॉट्स घेतले आहेत. मी याच्यानंतर तुम्हाला ते ड्रोन शॉट्स दाखवीन मस्त याचे. आता ही जाऊन तिथे पार्क करणार आहेत, तिथे लावणार आहेत. थोडासा क्लोजअप दाखवतो तुम्हाला. झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे मी इकडून, बट आपला मोबाईलचा कॅमेरा खराब झाला थोडा, म्हणून त्याची तेवढी क्लिअरिटी येत नाही आहे. जी झूम करून आहे ती एकदम ब्लर ब्लर दिसतं, मजा नाही येत. तर तुम्ही ड्रोन शॉट्स बघा.